नमस्कार मित्रांनो, आपण मास्टर बॅच चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणाचे आपण लिंग, वचन, काळ, वाक्यप्रकार ह्या सगळ्या गोष्टी आपण अपलोड केलेल्या आहे मास्टर बॅचमध्ये, ते तुम्ही बघू शकता. तर आज त्यामधीलच पुढील टॉपिक आपण बघणार आहोत, ज्यामध्ये आपण बघणार आहोत वाक्यरचना, समास, संधी, अव्यय, प्रत्यय आणि उपसर्ग. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी खरंच म्हणत आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला आपले चांगले गुण जर कव्हर करायचे असेल तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. थोडक्यात व्यवस्थित शॉर्टमध्ये व्यवस्थित पूर्णपणे आपण संपूर्ण हा काय प्रकरण आहे, काय प्रकार आहे, सगळं समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की जोडून राहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मास्टर बॅचचा उपयोग तुम्हाला होत आहे का, ही बॅच तुम्हाला कशी वाटत आहे ते आम्हाला नक्की सांगा. बघा मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. शब्दांचे अवयव, उपसर्ग व प्रत्यय, शब्दांची जोडणीला म्हणतात संधी, शब्दांचे जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा त्याला आपण समास म्हणतो, अविकारी स्तंभ म्हणजे अव्यय, आणि वाक्यांचा जेव्हा सांगडा होतो मित्रांनो तेव्हा ते एक व्यवस्थित वाक्यरचना होते. काय काय आपण बघणार आहोत, हे सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत. उपसर्ग व प्रत्यय बघूया, संधी बघूया, समास, अव्यय, वाक्यरचना यांच्या व्याख्या, यांचे उदाहरण आणि यावर काय कसे प्रश्न येऊ शकतात ते व्यवस्थितपणे आपण बघणार आहोत. म्हणून मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की राहा. तर बघा, सर्वप्रथम उपसर्ग म्हणजे काय. तर उपसर्ग म्हणजे मित्रांनो, एखाद्या शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ इथे बघा, गती एक शब्द आहे, त्याच्या समोर प्र जोडलं, हे झालं प्र. इथे काय झालं, उपसर्ग. कृपण एक शब्द आहे, त्यासमोर अव जोडलं, हे झाले प्रत्यय. परवा, त्यासमोर बे जोडले, बे परवा झालं. जे समोर शब्द आपण जोडत आहोत, प्र, अव, बे, हे सर्व मित्रांनो काय झाले, हे झाले या शब्दाचे उपसर्ग. मूळ शब्दाला जोडलेला एखादा शब्द ते झालं उपसर्ग. तर मित्रांनो, उपसर्ग लागल्यामुळे मूळ शब्दाचा अर्थ बदलतो किंवा अधिक स्पष्ट होतो. समोर, शब्दाच्या समोर जर एखादा अक्षर जोडला गेला म्हणजे पूर्वी, तर मित्रांनो तो उपसर्ग होतो. लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण पण बघणार आहोत, प्रश्न पण बघणार आहोत. मित्रांनो, इथे बघा, प्रत्यय म्हणजे काय. एखाद्या मूळ शब्दाच्या शेवटी जेव्हा एखादा दुसरा शब्द जोडला जातो तेव्हा मित्रांनो त्याला प्रत्यय म्हणतात. शब्दाच्या शेवटी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. जसं की उदाहरण बघा, इथे बघा, आनंद, त्याला ईत जोडलं, इथे प्रत्यय झालं आणि शब्द तयार झाला आनंदित. इथे देव होतं, त्याला त्व जोडलं, त्व इथे प्रत्यय आहे, देवत्व झालं मित्रांनो. दुकान, त्याला दार जोडले, इथे दुकानदार झाले, तर इथं प्रत्यय कोणते आले, ईत, त्व आणि दार. बघा इथे फरक उपसर्ग आणि प्रत्ययामध्ये. उपसर्ग पूर्वी जोडले जाते आणि प्रत्यय नंतर जोडले जाते. ही बाब लक्षात ठेवायची आहे. प्रत्यय शेवटी जोडले जाणारे अक्षर. इथे बघा, शब्दांची जोडणी म्हणजे त्याला आपण म्हणतो संधी. तिसरा घटक आहे आपला. मित्रांनो, प्रत्यय आणि उपसर्ग जर समजले असेल तर लाईक करावे आणि कमेंटमध्ये हो समजले असे काहीतरी टाईप करावे, जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स मिळेल आणि आपण व्यवस्थित ट्रॅकवर आहोत हे आपल्याला समजेल. तर मित्रांनो, संधी म्हणजे काय बघा. संधी म्हणजे सरळ शब्दांची जोडणी. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. तर बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण या दोघांचं एकत्रीकरण झाल्यावर हे जेव्हा जोडल्या जाते तेव्हा मित्रांनो संधी निर्माण होते. उदाहरणार्थ सूर्य, अ प्लस उ आणि ओ, हे जर जोडले मित्रांनो, अ आणि उ जोडले याला, तर त्याला ओ आणि इथे निर्माण झाला सूर्योदय. पुढे बघूया. संधीचे 3 मुख्य प्रकार आहेत. तर संधीचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत. स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी. तर स्वरसंधी म्हणजे काय बघा, एकमेकांशेजारी येणारे दोनही वर्ण स्वर असल्यास, जेव्हा एकमेकाच्या शेजारी दोन शब्द आहेत, समजा विद्या आणि अर्थी, तर इथे बघा आ आलं आणि इथे अ आलं, म्हणजे दोन्ही काय स्वर आहे. अ, आ, इ, उ हे सर्व काय स्वर आहे. इथे शेवटी आ आलं, इथे सुरुवातीला अ आलं. जेव्हा शेवटी आणि सुरुवातीला दोन एकमेकांच्या शेजारी असणारे दोनही वर्ण जेव्हा स्वर असतात तेव्हा मित्रांनो त्याला स्वरसंधी असे म्हणतात. उदाहरण तुमच्या समोर आहे. विद्यामधला आ आणि अर्थीमधला सुरुवातीचा अ दोन्ही मिळून झाले मित्रांनो विद्यार्थी. तर ही आली आपली स्वरसंधी. तुम्हाला समजत आहे का ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगावे. त्यानंतर व्यंजनसंधी बघा, 2 वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन व दुसरा व्यंजन किंवा स्वर असल्यास. इथे बघा, व्यंजनसंधी कोणाला म्हणतायत. पहिला कंपल्सरी व्यंजन हवं आहे आणि दुसरा जो असतो तो व्यंजन किंवा स्वर कोणता पण चालेल. तर इथे बघा, सत त आलं जे व्यंजन आहे आणि इथं जन, तर मित्रांनो इथे पण व्यंजन आहे, तर सज्जन निर्माण झालं. ही बाब लक्षात ठेवायची व्यंजन संधीमध्ये. त्यानंतर विसर्गसंधी काय म्हणते बघूया. विसर्गसंधी बघा काय म्हणते. पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असल्यास, तर मित्रांनो बघा इथं मन, तर इथे विसर्ग आहे आणि दुसरं राज्य इथे र आलेलं आहे, र अक्षर आलेलं आहे, तर मनोराज्य विसर्ग संधीमध्ये निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो किती संधी आपण शिकलो आज. 3 संधी आहेत.
पहिली स्वर संधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी. तर स्वर संधीमध्ये दोन्ही शेजारचे एकमेकांच्या शेजारी स्वर असतात. व्यंजन संधीमध्ये पहिला व्यंजन आणि दुसरा व्यंजन किंवा स्वर आणि विसर्ग संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो आणि दुसरा स्वर किंवा व्यंजन काहीही चालेल. समोर बघूया. हे काही संधीचे शब्द आहेत जे TETमध्ये वारंवार विचारतात. असे भरपूर शब्द आहेत. आपण काही उदाहरण घेतलेत. आपण याची PDF पण शेअर करणार आहोत. तर आपल्या टेलिग्रामला ही PDF मिळणार आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात उपसर्ग, प्रत्यय आणि संधी जर समजली असेल तर लाईक करून कमेंटमध्ये नक्की हो समजले असं टाईप करावे, जेणेकरून आम्हाला तुमचा प्रतिसाद समजेल किंवा तुमच्या मनाने तुम्हाला काहीतरी तुम्हाला समजले असं आम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी टाईप करावे मित्रांनो आणि सबस्क्राईब करावे. हे बघा, महोत्सव, महा प्लस उत्सव, सदाचार, सत प्लस आचार, गिरीश, गिरी अधिक ईश, निष्फळ, नि प्लस फळ, दिग्दर्शक, दिक. इथे बघा, दिग्दर्शकचं दिक प्लस दर्शक झालेलं आहे आणि मनोरथमध्ये मनः प्लस रथ झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. बहुतेक वेळा संधी सोडवताना मूळ शब्दाचा अर्थ कायम राहतो. समास बघा काय म्हणते. समास म्हणजे काय? शब्दांचं एकत्रीकरण. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला समास म्हणतात. समासात कोणत्या पदाला, पद म्हणजे शब्द, शब्दाला महत्त्व आहे. यावरून समासाचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार आपण बघूया काय काय आहेत ते. पहिला बघा भाग 1, अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास. तर अव्ययी भाव समास काय आहे? प्रथम पद प्रधान असतो. यामध्ये प्रथम पद जो असतो त्याला जास्त महत्त्व असते, तो प्रधान असतो. प्रथम पद, पहिले पद अव्यय असून ते महत्त्वाचे असते. प्रथम पद अव्यय असतो आणि तो महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ दर, दर म्हणजे प्रत्येक दिवशी, दररोज. आमरण, आमरण म्हणजे मरेपर्यंत, घरोघरी. तत्पुरुषमध्ये बघा काय आहे? तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद प्रधान असतात. अव्ययी भावमध्ये अव्यय असतो आणि तो प्रथम पद असतो जो प्रधान असतो. तत्पुरुषमध्ये दुसरा पद प्रधान असतो. जसं की वाडा, अंगण, पाठ. म्हणजे राजाचा वाडा राजवाडा, क्रीडेसाठी अंगण म्हणजे क्रीडांगण आणि तोंडपाठ. या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. थोडंफार समजत असेल तर नक्की लाईक करा. त्यानंतर बघूया द्वंद्व समास. द्वंद्व समास म्हणजे मित्रांनो दोन्ही पदे प्रधान आहेत. द्वंद्व होत आहेत, दोन्ही पदाला सारखं महत्त्व आहे. जसं की आई वडील, खरे खोटे, पाप पुण्य. दोन्ही शब्दाला जेवढा सारखा महत्त्व आहे मित्रांनो ते द्वंद्वामध्ये येते. त्यानंतर बहुव्रीही समास. इथे दोन्ही पदे गौण, तिसऱ्याचाच बोध होतो. आता दोन्ही पदे आहेत पण त्यांना तेवढं महत्त्व नसून त्यामधून तिसरंच काहीतरी अर्थपूर्ण शब्द त्याचा बोध आपल्याला होतो, त्याला आपण म्हणतो बहुव्रीही समास. जसं की नीलकंठ. नीलकंठ यामधून आपल्याला दोन्ही शब्दांचा काही बोध होत नाही, पण त्यामधून एका वेगळ्या शब्दाचा बोध होतो. निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर. गजानन, गणपती. तर मित्रांनो, बहुव्रीहीमध्ये दोन्ही पदांचा बोध होत नाही, तिसऱ्याच कोणत्या तरी पदाचा बोध होतो, त्याला आपण बहुव्रीही समास म्हणतो. त्यानंतर बघा समासातील अपवाद बघूयात काही. सर्वप्रथम मध्यमपदलोपी तत्पुरुष. इथे बघा काय होते. पुरणपोळी उदाहरण घेऊया. हा सामान्य तत्पुरुष नाही, मधील शब्द गाळलेले असतात. पुरण घालून केलेली पोळी. तर इथं बघा मित्रांनो, पुरण घालून केलेले शब्द वगळले आणि पुरणपोळी शब्द निर्माण झाला. हे आहे मित्रांनो मध्यपदलोपी तत्पुरुष, म्हणजे मधले पद गाळून टाकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर द्विगु समास बघा. शब्द पंचारती नवरात्र. जेव्हा पहिले पद संख्या असते तेव्हा तत्पुरुष उपप्रकार द्विगु असतो. मित्रांनो, तत्पुरुष म्हणजे जर तत्पुरुष समासमध्ये जर पहिले पद संख्या असेल तर ते उपप्रकारमध्ये द्विगु होते मित्रांनो. जसं पंचारती, पाच आरती, नवरात्र, नवरात्र हे शब्द येतात. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व. शब्द बरे वाईट, पास नापास आणि ऐवजी किंवा वापरतात हा पर्याय दर्शवतो मित्रांनो. बरे किंवा वाईट, पास किंवा नापास हे जेव्हा शब्द न वापरता जेव्हा आपण डायरेक्ट म्हणतो बरे वाईट पास नापास, हे शब्द मित्रांनो वैकल्पिक द्वंद्वमध्ये येते. आणि ऐवजी किंवा वापरतात, जेव्हा आपण आणि ऐवजी किंवा वापरतो तेव्हा ते वैकल्पिक द्वंद्व होते. इथे बघा अव्यय काय. ज्या शब्दावर लिंग, वचन, विभक्ती यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही तेव्हा त्यांना अव्यय म्हणजे अविकारी शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आज हा शब्द आहे ज्यावर लिंग काहीच असर करत नाही. ती आज, तो आज, ते आज असं काही नसते. वचन आजचं एक वचन आणि अनेक वचन काही नाही. विभक्ती पण आजवर काही परिणाम करत नाही. ते वाक्याचे न बदलणारे अविचल आधारस्तंभ आहेत. अव्यय म्हणजे काय? जो शब्द जसा आहे तसा न बदलणारे अविचल आधारस्तंभ, याला आपण अविकारी स्तंभ म्हणजे अव्यय म्हणतो. ज्या शब्दावर लिंग, वचन व विभक्ती यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. अविकारी शब्द जे बदलत नाही. अविकारी शब्द म्हणजे जे शब्द बदलत नाहीत. अव्ययाचे प्रकार बघा. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय. क्रियाविशेषणमध्ये बघा
क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द, उदाहरणार्थ कासव हळू चालते, कासव चालते पण कसं चालते, हळू चालते. ओके. क्रियापदाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळत आहे. कासव चालत तर आहे पण कसं, हळू. ससा पळत तर आहे पण कसं, जलद. ओके. त्यानंतर बघा शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून येणारा अव्यय, झाडाखाली, घरावर, टेबलाजवळ. झाड शब्द खाली त्याला जोडून आला, घर शब्द त्याला जोडून आला वर, टेबलाजवळ. म्हणजे असे शब्द जर आले तर हे शब्दयोगी अव्यय होते, म्हणजे शब्दाला जोडून येणारे अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय. आणि क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द क्रियाविशेषण अव्यय. तुम्हाला समजत आहे का मित्रांनो? सोपं आहे. शब्दयोगी वापरला जाणारा, शब्दाला जोडून येणारा म्हणजे शब्दयोगी अव्यय, आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा अव्यय म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. त्यानंतर बघा अव्ययाचे प्रकारमध्ये भाग 2, उभयान्वी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे शब्द, आणि, व, परंतु, म्हणून, कारण हे शब्द जेव्हा येतात, जसं की राम आणि श्याम, आणि आलं मित्रांनो इथं, म्हणून हे उभयान्वी अव्यय आहे. उभयान्वी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द, जसं की आणि. ओके. त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय बघा, मनातील अचानक व्यक्त होणाऱ्या भावना, अरे रे, शाबास, अबब, बापरे, शाबास, छान खेळला. शाबास मनातून अचानक व्यक्त झालेली भावना आहे मित्रांनो. शाबास तू खूप छान खेळला, शाबास तू प्रथम आला, असे शब्द. वाक्यरचना बघा, अर्थपूर्ण वाक्य कसं होते, उद्देश म्हणजे कर्ता, क्रिया करणारा हवा आहे, त्यानंतर कर्म ज्याच्यावर क्रिया घडते ते, आणि विधेय क्रियापद वाक्याचा पूर्ण अर्थ करणारा शब्द. राम कर्ता झाला, आंबा कर्म झालं, आणि खातो क्रियापद झालं. तिन्ही मिळून मित्रांनो राम आंबा खातो हा अर्थपूर्ण वाक्य इथे निर्माण होतो. यालाच मित्रांनो वाक्यरचना असे म्हणतात. वाक्य ओळखण्याचा तक्ता बघा, वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे का? जर असेल होय तर केवळ वाक्य. जर वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर तो केवळ वाक्य आहे. ती दररोज अभ्यास करते. कर्ता कोण आहे? ती. क्रियापद करते. एकच क्रियापद आणि एकच कर्ता, तेव्हा काय होते मित्रांनो? केवळ वाक्य. एकच आहे म्हणजे केवळमध्येच बघा एक, केवळ त्या शब्दाचाच अर्थ आहे. आणि जर त्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद नसेल तर पुढे काय बघा, दोन स्वतंत्र वाक्य आणि व पण ने जोडली आहेत का? दोन स्वतंत्र वाक्य आणि पण यांनी जोडलेले आहे का? जर हो तर मित्रांनो ते होते संयुक्त वाक्य. ओके. पहिले बघायचं आहे आपल्याला एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे का? जर एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर ते होते केवळ वाक्य. जर एकच कर्ता आणि एकच क्रियापद नसेल तर आपल्याला बघायचं आहे दोन स्वतंत्र वाक्य आहेत का? ती आली निघून गेली, आणि या दोन वाक्यांना आणि किंवा पणने जोडून आहे का? हो, आणीने जोडून आहे, तर हे आहे संयुक्त वाक्य. पण जर असं पण नसेल वाक्यामध्ये एखाद्या, तर आपल्याला बघायचं काय? एक मुख्य वाक्य व त्यावर अवलंबून असलेले गौण वाक्य आहे का? जसं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतो. बघा एक मुख्य वाक्य आहे, जेव्हा पाऊस पडतो. त्यानंतर गौण वाक्य काय आहे? तेव्हा मोर नाचतो. हे झाले मिश्र वाक्य. जेव्हा दोन वाक्य एकमेकांसोबत येतात, पहिल्या वाक्यावर जेव्हा दुसरा वाक्य निर्भर असतो तेव्हा त्याला मिश्र वाक्य म्हणतात. तुम्हाला टेबल समजलं असेल मित्रांनो. काय करायचं आहे? वाक्यात पहिले शोधायचं एक कर्ता एक क्रियापद आहे का? जर असेल तर ते झालं केवळ वाक्य, नसेल तर खाली यायचं. त्यानंतर दोन स्वतंत्र वाक्य आहेत का आणि ते आणि पणने जोडून आहेत का ते बघायचं. असेल तर संयुक्त वाक्य, नसेल तर पुन्हा खाली यायचं. मग काय बघायचं ते एक मुख्य वाक्य व त्यावर अवलंबून असलेले दुसरे गौण वाक्य आहेत का? व असेल तर मिश्र वाक्य. तीन प्रकार आहेत, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. त्यानंतर बघा आपण हे बघितले अर्थपूर्ण वाक्य कसे होते, कर्ता कर्म क्रियापदने, आणि वाक्याचे हे प्रकार आहेत केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. उभयान्वी अव्यय ओळखा, वाक्य ओळखा. बघा मित्रांनो, जर वाक्यात उभयान्वी अव्यय नसेल तर ते बहुधा केवळ वाक्य होते. जर वाक्यात उभयान्वी अव्यय नसेल तर बहुधा म्हणले, कंपल्सरी नाही, बहुधा केवळ वाक्य होते. कसे ते बघूया. संयुक्त वाक्यामध्ये सर्वप्रथम बघा आणि, व, शिवाय, परंतु, पण, किंवा, वा अशा शब्दांनी दोन समान दर्जाची वाक्य जोडून आहेत का? जर असेल तर ते संयुक्त वाक्य होते, प्रधानत्व सूचक. मिश्र वाक्य कॉम्प्लेक्सचे दर्शक बघा, कारण, की, म्हणून, जर, तर, जेव्हा, तेव्हा, जे, ते असे काही शब्द आले असतील तर ते मिश्र वाक्य होते. इथे बघा पूर्ण एक वाक्य घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजून येणार आहे. दररोज पहाटे उठून सुसंस्कृत विद्यार्थी नम्रतापूर्वक अभ्यास करतात आणि यशस्वी होतात. इथे बघा काय काय दररोजमध्ये बघा अव्ययी भाव समास आपण आताच बघितलं. सुसंस्कृत इथे बघा उपसर्ग सुरुवातीला लागलेला आहे. विद्यार्थी इथे बघा स्वरसंधी, विद्यामधले आ आणि अर्थीमधला अ. विद्यार्थी म्हणजे स्वरसंधी आहे. पूर्वक प्रत्यय इथे बघा नम्रता शब्द आहे, त्याला मागून पूर्वक लागलेला आहे, प्रत्यय झालेला आहे. इथे बघा आणि उभयान्वी अव्ययानी जोडलेला आहे. ओके. दोन वाक्य आणीने जोडली असेल तर ते संयुक्त वाक्य होतात. तर इथे बघा यशस्वी होतात आणि इकडलं वाक्य आणीने जोडले आहे म्हणजे हे मित्रांनो संयुक्त वाक्य आहे.
तुम्हाला आता फक्त शब्द दिसत नाही तर भाषेची रचना दिसते. मित्रांनो, या वाक्यामध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले का ते सांगावे. दररोजमध्ये बघा अव्ययी भाव समास आपण आताच बघितलं. इथे बघा सु उपसर्ग आलेला आहे सुसंस्कृतमध्ये. इथे संधी बघा स्वर संधी आहे, आ आणि अची बेरीज आहे. इथे बघा पूर्वक हे प्रत्यय नम्रतानंतर लागलेलं, आणीने जोडलेलं आहे म्हणून उभयान्वी अव्यय आहे आणि आणीने जोडलेलं आहे म्हणूनच संयुक्त वाक्य आहे. मित्रांनो, इथे बघा प्रश्न बघूया. यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. समास बघा, विग्रह करा. यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. त्याचा स्केल तपासा. पहिला शब्द यथा महत्त्वाचा आहे. स्केल डावीकडे झुकते. ओके, स्केल नियम लावा. प्रथम पद प्रधान अव्ययी भाव समास. इथे बघा सज्जन शब्द, या शब्दाचा संधी विग्रह सत अधिक जन. इथे बघा त व्यंजन आलेलं आहे म्हणजे सुरुवातीला त व्यंजन आलेलं आहे म्हणजे व्यंजन संधी आहे. त्यानंतर तो झाडाखाली बसला, शब्दाची जात ओळखा. शब्दयोगी अव्यय, शब्दाला जोडून आहे. झाडाखाली, झाड शब्द आहे त्याला जोडून खाली आहे म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे. आताच बघितलं आपण. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचतो, आताच वाक्य बघितलं आपण. जेव्हा तेव्हा अवलंबित आहे म्हणजे मिश्र वाक्य आहे. आणि दुकानदार या शब्दात काय वापरले आहे, शेवटी जोडलेले आहे दार प्रत्यय. ओके, दुकानमध्ये दार हे प्रत्यय जोडलेले आहे. इथे बघा शॉर्टमध्ये उपसर्ग प्रत्यय, उपसर्ग आधी असते प्रत्यय नंतर असते. संधी स्वर संधी, स्वर प्लस स्वर असते. व्यंजनमध्ये बघा व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर काही चालेल व्यंजन संधीमध्ये. विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर काही चालेल विसर्ग संधीमध्ये. त्यानंतर समासमध्ये पहिले पद अव्ययी भाव, दुसरे पद तत्पुरुष, दोन्ही द्वंद्व, तिसरेच बहुव्रीही. तराजूमध्ये पहिल्या पदाला महत्त्व म्हणजे अव्ययी भाव, दुसऱ्या पदाला महत्त्व म्हणजे तत्पुरुष, दोन्हीला द्वंद्व आणि तिसरेच असेल निगत असेल अर्थ बोध होते असेल तर बहुव्रीही. अव्यय बघा अविकारी शब्द, लिंग वचनानुसार न बदलणारे, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवळ प्रयोगी. वाक्यरचना एक करता एक क्रियापद असेल तर केवळ, आणि किंवा व असेल वाक्यामध्ये तर संयुक्त, जर की दर तर किंवा म्हणून असेल तर मिश्र. ओके, ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या वाक्याचा अर्थ समजा आणि मदत घ्या जेणेकरून आपल्याला पूर्ण आजचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला नक्की सांगा आणि आमच्यासोबत जोडून राहा. थँक्यू सो मच.